Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor P's Positive Way. नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण अंतराळ तंत्रज्ञान या विषय पूर्णपणे समजून घेण्यासाठी आपल्याला अंतराळविषयी काही इन्फ्रास्ट्रक्चर किंवा मूलभूत गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. या मूलभूत गोष्टीमध्येच जो काही आपण स्पेसच्या संदर्भात जे काही नियम पाहणार आहोत, न्यूटन एक त्यांच्यामध्ये अंतर्भाव होतो न्यूटनच्या गतिविषयक नियमाचा. परंतु या व्हिडिओमध्ये आपल्याला केपलरच्या संदर्भात ग्रहांविषयी जे काही गतिविषयक नियम नमूद केलेले आहेत, हे गतिविषयक नियम ग्रहांविषयी पाहत असताना त्याचं इम्प्लिकेशन्स की उपग्रह ज्यावेळेस पृथ्वीभोवती फिरतात त्या दृष्टीनं कशा पद्धतीनं होतं, त्याचा वापर कसा केला जातो, हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. त्याचबरोबर या व्हिडिओच्या एंडला आपण जी काही 2 क्वेश्चन्स दिलेली आहेत ती देखील त्यावर आधारित असणार आहे, ती देखील पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा व्हिडिओ आवडल्यानंतर तुम्ही मला 4 पद्धतीने थँक्यू म्हणू शकाल. एक तर लाईक करून, 2 शेअर, सबस्क्राईब करून आणि व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर एक व्हॉलंटरी डोनेटर होऊन, जेणेकरून भविष्यामध्ये मला असे अनेक व्हिडिओ बनवता येतील. लेट्स टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम विथ प्रोफेसर बीज पॉझिटिव्ह वे. सर्वात महत्वाचं, या शास्त्रज्ञाचं जे काही नाव आहे ते नाव आहे जॉन्सन केपलर. या जॉन्सन केपलर यांनी ऑलमोस्ट 16व्या किंवा 17व्या दशकामध्ये आपल्याला एक ग्रहांच्या गतीविषयी नियम दिला. ग्रहांच्या गतीविषयी नियम दिले म्हणजे आपल्या सूर्यमालेमध्ये सूर्याच्या भोवती जे काही ग्रह भ्रमण करतात, ज्यामध्ये बुध ग्रह आहे, ज्यामध्ये व्हीनस ग्रह आहे, ज्यामध्ये अर्थ ग्रह आहे, ज्यामध्ये गुरु आहे, युरॅनस आहे, नेपच्यून आहेत, या ग्रहांची सूर्याभोवती कशा पद्धतीने भ्रमण केलं जातं, त्यांचा पिरियड किती आहे, या संदर्भातील नियम दिले. परंतु एक गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. जरी हे नियम जॉन्सन केपलरनी ग्रहांच्या सूर्याभोवती फिरण्याच्या गतीवर किंवा कक्षेवर आधारित दिले असेल, तरी पृथ्वीभोवती जे काही उपग्रह आहेत, ज्यामध्ये नैसर्गिक उपग्रह आपण चंद्रमधला जातो, किंवा भारताने इनसॅट उपग्रह, IRS उपग्रह, किंवा आपण त्याला म्हणूया जीसॅट उपग्रह जे पृथ्वीभोवती लॉन्च केलेले आहेत, त्या कृत्रिम उपग्रहांना देखील हे केपलरचे नियम, प्लॅनेटरी मोशनचे नियम किंवा ग्रहांच्या गतीविषयक नियम लागू पडतात. हा आपण संदर्भ या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. म्हणजेच प्लॅनेटरी मोशनचे नियम केपलरचे पाहत असताना तेच नियम ज्या वेळेस पृथ्वीभोवती आपण उपग्रह लॉन्च करतो, जी काही एक्झाम्पल मी तुम्हाला या ठिकाणी नमूद केली, इनसॅट, जीसॅट, त्यांना देखील हे गतिविषयक नियम लागू पडतात. ही आपल्याला अॅनालॉजी या संदर्भात वापरायची आहे. या संदर्भात आपल्याला काही बेसिक टर्म समजून घेणं गरजेचं आहे. इसेंट्रिसिटी, ज्याला मराठीत मध्ये मला शब्द काही सापडला नाही, परंतु तो नमूद केला जातो आयदर E=0 किंवा E=1. आता ही याची लोएस्ट व्हॅल्यू आहे, सर्वात कमी व्हॅल्यू 0 आहे आणि सर्वात मॅक्झिमम व्हॅल्यू ही याची 1 आहे. ज्यावेळेस व्हॅल्यू ही 0 येते, याचा अर्थ तो ग्रह पृथ्वीभोवती फिरत असताना त्याची जी काही कक्षा आहे ती कक्षा पूर्णपणे वर्तुळ आहे, हे आपण या ठिकाणी समजून घ्या, किंवा ती कक्षा ही सर्कल आहे. परंतु ज्यावेळेस E=1 असतो, याचा अर्थ पृथ्वीभोवती तो उपग्रह ज्या कक्षेमध्ये फिरतो त्या कक्षेचं स्वरूप हे पूर्णपणे हायली इलिप्टिकल असतं. म्हणजेच आपण त्याला मराठीमध्ये सर्वाधिक लंब वर्तुळाकार असं संबोधलं जातं. या 2 टर्म्स आपल्याला या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. जे केपलरने ग्रहांच्या गतीविषयक पर्यायानं उपग्रहांच्या गतीविषयक जे नियम दिले, त्यामध्ये इलिप्टिकल ऑर्बिट हा शब्द येतो. म्हणजे जर आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न आला की केपलरने लंबवर्तुळाकार संदर्भात जी काही इसेंट्रिसिटी टर्म वापरली, उपग्रहाच्या संदर्भात त्याची व्हॅल्यू किती असते, तर आयदर ही 0 आणि 1च्या दरम्यान असते. आणि जर ती व्हॅल्यू जर 0.55 असेल तर आपण समजून घेतलं पाहिजे
की हा पूर्णपणे सर्कल नाहीये आणि पूर्णपणे हायली इलेप्टिकल नाहीये. हा एक पॉइंट आपण या संदर्भात समजून घेऊया. दुसरं, या ठिकाणी ज्यावेळेस इलेप्टिकल ऑर्बिट असतं, ग्रह हा पृथ्वीभोवती इलेप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतो, त्यावेळेस वन गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की हा उपग्रह या पृथ्वीभोवती फिरत असताना वन फोकाय किंवा या फोकल पॉइंट भोवती तो रोटेट होत असतो. या ठिकाणी हा दुसरा फोकल पॉइंट या ठिकाणी जो काय असेल, आणि हा फोकल पॉइंट म्हणजे कुठला असणार आहे, तर हा आपला पृथ्वी असणार. म्हणजे लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये फिरणारे उपग्रह हे सेंटर भोवती फिरत नसून हे फोकल पॉइंट भोवती फिरत असतात. हा मुद्दा मला या ठिकाणी तुमच्याशी नमूद करायचा आहे. दुसरा एक टर्म्स या ठिकाणी वापरली जाते की हे जे काही उपग्रह आपण पृथ्वीभोवती फिरतो, ते उपग्रह हे एका विशिष्ट ऑर्बिटमध्ये फिरत असतात, परंतु ते उपग्रह एका विशिष्ट ऑर्बिटमध्ये फिरत असताना त्या ऑर्बिटने, सपोज ही एक ऑर्बिट आहे, या कक्षेमध्ये हा उपग्रह फिरत असतो, तर या ऑर्बिटने या विषुवृत्ताशी जो काही कोन केलेला आहे, या कोनला आपण इन्क्लिनेशन अँगल असं म्हटलं जातं. म्हणजे हा विषुवृत्त आहे आणि या कक्षेमध्ये आपण समजूया उपग्रह रिव्हॉल्व होतात. तर हा जो काही अँगल केलेला आहे, या अँगलला आपण इन्क्लिनेशन अँगल असं म्हटलं जातं. हा पॉइंट या ठिकाणी लक्षात घेऊया. ज्यावेळेस इन्क्लिनेशन अँगल हा 0 असतो, याचा अर्थ तो उपग्रह त्या कक्षेभोवती, किंवा आपण असं म्हणूया तो एक्झॅक्टली विषुवृत्ताच्या वरती असतो जेव्हा अँगल हा 0 डिग्रीचा असतो. जेव्हा अँगल हा 90 डिग्रीचा असतो, त्यावेळेस तो उपग्रह ज्या कक्षेमध्ये फिरतो, ती कक्षा इक्वेटरच्या किंवा विषुवृत्ताच्या एक्झॅक्टली 90 डिग्री अभाव असते. हा आपण पॉइंट समजणं घेणं गरजेचं आहे. परंतु ज्यावेळेस आपल्याला दिलेला इन्क्लिनेशन अँगल हा 180 डिग्री असतो, 180 डिग्री याचा अर्थ दिलेला उपग्रह हा एक्झॅक्टली इक्वेटरच्या अभाव असतो, वरतीच असतो, परंतु तो अर्थच्या अपोजिट साईडला असतो. म्हणजे या बॅक साईडला आपल्याला हा उपग्रह येईल. या दोन टर्म आपल्याला इसेंट्रिसिटी आणि इन्क्लिनेशन ऑफ ऑर्बिट, केप्लरचा नियम समजून घेताना गरजेची गोष्ट आहे. आता पहिल्यांदा केप्लरचा जो काही आपण नियम पाहणार आहोत, जरी या ठिकाणी मी सेकंड लॉ जरी दिला असेल, तर या ठिकाणी थोडंसं करेक्शन करा. हा केप्लरचा आपला फर्स्ट लॉ आहे. केप्लरच्या फर्स्ट नियमानुसार की केप्लरनी हे नियम सूर्याभोवती जे काही ग्रह फिरतात ते सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत नाही, तर ते इलेप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतात. हा पहिल्यांदा नियम सांगितला. आणि तोच नियम ज्यावेळेस पृथ्वीभोवती जे काही ग्रह फिरतात, ते ग्रह देखील लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये फिरतात. हा एक सिंपल नियम, आपण त्याला केप्लरचा पहिला नियम असं म्हटलं जातं. ज्यावेळेस आपण दुसरा नियम समजवायला जातो, त्यावेळेस आपल्याला काही गोष्टी समजणं गरजेचं आहे. या दुसऱ्या नियमाच्या संदर्भात जर आपण ही पृथ्वी जर घेतली, दुसरा नियम काय सांगतो की या सूर्यमालेतील सूर्याचा सेंटर आणि पृथ्वीचा सेंटर यापासून आपण एक लाईन सेगमेंट जॉईन केला, आणि आपण असा विचार करूया की ही पृथ्वी 1 मंथ मध्ये या ठिकाणी ही रिव्हॉल्व करून या ठिकाणी येते. आणि या 1 मंथच्या पिरियड्समध्ये या लाईन सेगमेंटनी जेवढा एरिया कव्हर केला, आपण विचार करूया हा जो काही एरिया कव्हर केलेला आहे 1 मंथच्या पिरियडमध्ये, त्याला आपण नाव देऊया A1. या ठिकाणी पोझिशन पहा, या लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये आपण इमॅजिन करूया पृथ्वी ही सूर्याच्या जवळ आहे. थोडंसं डायग्राम आपण समजून घेऊया. परंतु नेक्स्ट मध्ये ज्यावेळेस आपण विचार करूया पृथ्वी या ठिकाणी आहे, लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये सूर्यापासून अतिशय लांब आहे, आणि या ठिकाणी ही लाईन मी मुद्दाम डॉटेड दाखवलेली आहे. या लाईन सेगमेंटनी जो काही 1 मंथ मध्ये जो काही आपण म्हणूया एरिया कव्हर केलेला असेल, या 1 मंथ मध्ये हा एरिया जर आपण या पद्धतीने कव्हर जर केलेला असेल, तर हा एरिया जर आपण A2 जर मांडला, तर हा नियम केप्लरचा सेकंड नियम हाच सांगतो की लाईन सेगमेंट जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन ही समान कालावधीमध्ये समान एरिया कव्हर करते. म्हणजे या ठिकाणी 1 मंथ पिरियडमध्ये A1 हा जेवढा एरिया असेल
तोच A2 हा एरिया असेल. म्हणून या नियमालाच आपण लॉ ऑफ इक्वल एरिया असं समजलं जातं. पेपरमध्ये जर प्रश्न आला पहिला नियम कशा संदर्भात आहे, तर आपलं उत्तर असलं पाहिजे पहिला नियम इट इज नोन ॲज अ लॉ ऑफ ऑड बिटच्या संदर्भात आहे. दुसरा नियम कशाच्या संदर्भात आहे, तर दुसरा नियम इट इज अ लॉ ऑफ इक्वल एरियाच्या संदर्भात आहे. याचाच अर्थ आपण दुसऱ्या पद्धतीने जर घेतला की ज्या वेळेस पृथ्वीचं अंतर हे सूर्यापासून लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये कमीत कमी असतं त्यावेळेस तिचा वेग हा अधिक असतो हे आपण या ठिकाणी समजून घ्या. कारण अंतर कमी असल्यामुळे या ठिकाणी सूर्याचं ग्रॅव्हिटेशन त्यावर अधिक मोठ्या प्रमाणात काम करणार आहे. त्याला ओव्हरकम करण्यासाठी पृथ्वीची अँग्युलर व्हेलॉसिटी या ठिकाणी अधिक असते. त्याचाच दुसरा मिनिंग असा अर्थ असा होतो जरी आपल्याला वर्तुळाकार कक्षा जरी दिसत असेल आपण इमॅजिन करूया की एक लंबवर्तुळाकार कक्षा आहे. ज्यावेळेस पृथ्वी ही सूर्यापासून दूर अंतरावर असते लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये त्यावेळेस तिचा वेग हा या ठिकाणी कमी असतो. हाच सेकंड लॉचा किंवा लॉ ऑफ एरिया ऑफ इक्वलचा आपण कन्क्लुजन समजूया. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. नेक्स्ट पॉइंट आपण ज्यावेळेस थर्ड लॉ कडे जातो थर्ड लॉ समजण्यासाठी आपल्याला काही बेसिक गोष्टी समजणं गरजेचं आहे. लंबवर्तुळाकार कक्षेच्या संदर्भात हा जो काही आपल्याला पॉइंट टू पॉइंट जो काही दिसतोय या ऍक्सिसला हा जो काही ऍक्सिस दिसतोय या ऍक्सिसला आपण नाव देतो मेजर ऍक्सिस. थर्ड लॉ जर समजायचा असेल तर आपल्याला हा मिनिंग समजला पाहिजे. मेजर ऍक्सिस सर्वात लांब असणारा ऍक्सिस आणि या ठिकाणी हा जो काही ऍक्सिस असणार आहे या ऍक्सिसला जे काही म्हटलं जातं मिनी ऍक्सिस याला आपण नाव देतो मिनी ऍक्सिस. आणि हा जो काही दोन ऍक्सिस क्रॉस होतात या क्रॉसिंगला आपण नाव देतो सेंटर. दुसरी गोष्ट या मेजर ऍक्सिसचा जो काही हा पोर्शन्स आहे या पोर्शनला आपण नाव देतो सेमी ऍक्सिस. हा एक नेक्स्ट मुद्दा आपण या ठिकाणी समजून घेऊया. आता या ठिकाणी लंबवर्तुळाकार कक्षा असल्यामुळे जरी सूर्य तुम्हाला या ठिकाणी जरी दिसत असेल तर सूर्य हा एका फोकल पॉइंटवर असतो. आपण थोडंसं डायग्राम करेक्ट करूया. तर हा जो काही फोकल पॉइंट आला हा एक F1 आला आणि लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये पृथ्वी ज्यावेळेस सूर्याभोवती फिरते त्यावेळेस सूर्य हा फोकल पॉइंटला आहे त्या पॉइंट भोवती फिरते हे आपण या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. यातील दुसरा मुद्दा जर आपल्या थर्ड लॉ समजायचा असेल तर पृथ्वी या ग्रहाला सूर्याभोवती फिरण्यासाठी जो काही कालावधी लागतो एक रिव्होल्यूशन पूर्ण करण्यासाठी त्या कालावधीला आपण टी असं म्हटलं जातं. आणि दुसरं की या ठिकाणी सेमी मेजर ऍक्सिस म्हणजे हा जो काही अंतर सेंटर पासून जे काही सांगितलं या सेमी मेजर ऍक्सिस असं म्हटलं जातं. आणि हा सेमी मेजर ऍक्सिस जर पॉइंट या ठिकाणी जर मेन्शन केला तर आपण तो स्मॉल लेटर्स मध्ये ज्या काही मेन्शन करतो. या ठिकाणी पृथ्वी हा एकच ग्रह आहे पृथ्वी संदर्भात आपण त्याला A1 समजूया. तर केप्लरचा थर्ड लॉ असा सांगितला जातो की या टी म्हणजे ऑर्बिटल पिरियडचा स्क्वेअर रूट हा डायरेक्टली प्रोपोर्शनल जो काही असतो सेमी ऍक्सिसचा क्यूब याच्याशी प्रोपोर्शनल असतो. इनडायरेक्टली म्हणजे कुठल्याही ग्रहाला सोलर सिस्टीम मध्ये सूर्याभोवती फिरण्यासाठी रिव्होल्यूशन करण्यासाठी परिभ्रमण करण्यासाठी जो काही टाइम लागतो त्याचबरोबर त्याचा जो काही सेमी ऍक्सिस आहे सेमी मेजर ऍक्सिस आहे म्हणजे त्या ग्रहाचं सेंटर पासून असणारं अंतर हा जो काही ऑर्बिटल पिरियड आहे आणि सेमी ऍक्सिस मेजर पिरियड आहे या दोघांचा रेशो या पद्धतीने दिला जातो जो हमेशा कॉन्स्टंट असतो. हा त्याचा नियमच आहे. अजून आपण या नियमाला अगदी सोप्या भाषेमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. एक गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात ठेवूया ऑर्बिटल पिरियड्स म्हणजे ग्रहाला सूर्याभोवती फिरण्यासाठी एक रिव्होल्यूशन पूर्ण करण्यासाठी लागणारा पिरियड आणि सेमी मेजर ऍक्सिस म्हणजे जो काही आपण हा मेजर ऍक्सिस म्हटलेला आहे या मेजर ऍक्सिसचा हा पॉइंट आणि हा पॉइंट या पृथ्वीच्या संदर्भामध्ये आपण A1 कन्सिडर केला. अजून हा नियम आपण इझिली पाहण्याचा प्रयत्न करूया. या ठिकाणी सोलर सिस्टीम दिलेली आहे आणि आपण या ठिकाणी इमॅजिन करूया की हे जे काही तुम्हाला AU अंतर दिसतंय म्हणजे पृथ्वीच्या सेंटर पासून जो काही सनचा सेंटर आहे या सेंटरला आपण 1 ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट असं म्हटलं जातं
आणि पृथ्वीच्या संदर्भामध्ये हे ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट 1 कन्सिडर केलं जातं. आता पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी किती रिव्होल्यूशन करण्यासाठी किती इयर लागतो, तर आपण त्याला 1 इयर असं म्हटलं जातं. परंतु ज्यावेळेस मी बुध ग्रह किंवा मर्क्युरीचं कंपॅरिझन करतो त्यावेळेस डेफिनेटली हा पिरियड यापेक्षा कमी लागतो. त्याला जो काही ॲव्हरेज डिस्टन्स जे काही आहे ते मर्क्युरीचं याहीपेक्षा कमी आहे. आणि ज्यावेळेस या दोघांचा मी रेशो काढण्याचा प्रयत्न केला जातो ऑर्बिटल पिरियडचा स्क्वेअर न्यूटनच्या थर्ड नियमानुसार, आणि या ठिकाणी सेमी मेजर ॲक्सिसचा क्यूब, जरी या ठिकाणी मी आर दाखवला असेल तरी आपण या ठिकाणी त्याला ए क्यूब म्हणूया, तर पृथ्वीच्या संदर्भात त्याची व्हॅल्यू ही येते 1. आणि जर आपण मर्क्युरी बुध संदर्भात त्याची व्हॅल्यू जर पाहिली 0.98 म्हणजे कम्पॅरेटिव्ह मला जो काही नियम सांगायचा आहे यांचा रेशो हा कॉन्स्टंट असतो किंवा तो स्थिरांक असतो, हे या ठिकाणी केपलरनी थर्ड लॉच्या संदर्भात सांगितलेलं आहे. अजून याचा सिंपल मिनिंग, आपल्याला याचा मिनिंग काय समजणं असणं गरजेचं आहे की जरी हा रेशो सेम असेल, हा रेशो दोघांचा आहे, हे जे काही इक्वेशन दिलेलं आहे ते पृथ्वीच्या संदर्भात दिलं असेल, हे जे काही आपल्याला कॉन्स्टंट दिसतंय जवळपास मी सांगितलं 0.98 आणि 1 हे लगभग सेम आहे, हे दिलेलं आहे आपल्या मर्क्युरीच्या संदर्भात. हे गणिताच्या भाषेमध्ये केपलरने हा नियम मांडला. पण आपल्या संदर्भामध्ये जर एखादा ग्रह सूर्याच्या जवळ जर असेल तर त्याला लागणारा ऑर्बिटल पिरियड जो काही आहे किंवा तो कमी लागतो. आणि जर एखादा ग्रह सूर्यापासून जर जास्त अंतरावर असेल, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी जर आपण हा नेपच्यून जर घेतला तर याला सूर्याभोवती रिव्हॉल्व करणारा पिरियड हा अधिक लागतो, हा आपण समजणं गरजेचं आहे. थोडक्यात न्यूटनचा थर्ड लॉ आपल्याला हे सांगतो, ग्रह हा सूर्यापासून फोकल पॉइंट पासून जर अधिक दूर असेल तर त्याला रिव्होल्यूशन करणारा पिरियड हा अधिक लागेल. म्हणूनच या नियमाला आपण लॉ ऑफ पिरियड किंवा लॉ ऑफ टाइम असंही संबोधलं जातं. नेक्स्ट या संदर्भात अजून एक गोष्ट आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे की ज्यावेळेस आपण सॅटेलाइट हे पृथ्वीभोवती फिरतो, आणि जसं मी मेन्शन्स केलं केपलरनी जरी ग्रहांच्या गतीविषयी नियम सांगितले असेल तरी देखील हे नियम कृत्रिम उपग्रहाच्या संदर्भात जे पृथ्वीभोवती फिरतात त्याला देखील इम्प्लाय आहे. ज्यावेळेस हा उपग्रह पृथ्वीपासून लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये कमीत कमी अंतरावर असतो, या कंडिशनला जे काही नाव दिलं जातं याला आपण पीरिजी असं म्हटलं जातं. आणि लंबवर्तुळाकार कक्ष असल्यामुळे जर तो उपग्रह फार्देस्ट पॉइंटला जर असेल तर हे जे काही अंतर आहे त्या अंतराला आपण नाव दिलं जातं अपोज. अजून याचा अर्थ की ज्यावेळेस उपग्रह पेरिजी पॉइंटवर असतो त्यावेळेस त्याचा वेग हा अधिक असतो, हा पॉइंट आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस कृत्रिम उपग्रह हा पृथ्वीच्या संदर्भात अपोजिट पॉइंटवर असतो त्यावेळेस त्याचा वेग हा कमी असतो, हाही पॉइंट आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. मला वाटतं हे तिन्ही नियम्स आपल्याला समजले असतील. नाउ इट इज अ टाइम फॉर द क्वेश्चन्स. पहिला क्वेश्चन्स वाचा, त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा, होपफुली त्याचं तुम्हाला उत्तर येईल. केपलरचा सेकंड लॉ डील्स विथ, आपण या ठिकाणी केपलरच्या सेकंड लॉलाच नाव दिलेलं आहे लॉ ऑफ इक्वल एरिया. होपफुली तुमच्याही लक्षात आलं असेल. म्हणजे सेकंड लॉ आपल्याला सांगतो की स्पीड आणि एरियाबद्दल या दोन्ही गोष्टी सांगतो. म्हणजे जर उपग्रह जर पृथ्वीच्या जवळ असेल तर त्याचा स्पीड जास्त असतो, किंवा जर लांब असेल तर त्याचा स्पीड जास्त असतो. किंवा अजून आपण एक सिंपल भाषामध्ये याला सांगितलेलं आहे की जर हा जर सन असेल आणि या ठिकाणी पृथ्वी असेल आणि ही लाईन सेगमेंट जर असेल तर ही लाईन सेगमेंट इक्वल कालावधीमध्ये इक्वल एरिया कव्हर करते. पण या ठिकाणी 1 मंथ जर असेल तर या ठिकाणी 1 मंथ मध्ये हा जो काही एरिया A1 आणि जो काही एरिया A2 असणार आहे हा A2 एरिया सेम असणार आहे. होपफुली मला वाटतं आपलं जर ऑप्शन जर या ठिकाणी पाहिलं सेकंड लॉच्या संदर्भात स्पीड आणि एरिया ऑफ द प्लॅनेट ट्रॅव्हल्स असं समजलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वाचा तो. व्हेन द प्लॅनेट ऑर्बिट्स द सन वन ऑफ द फोकाय ऑफ द इलेक्ट्रिकल ऑर्बिट. ही जसं सांगितलं की लंबवर्तुळाकार कक्षाच्या संदर्भात ती सेंटर भोवती राऊंड करत नाही, तर ती फोकाय पॉईंट भोवती राऊंड करते. आणि लंबवर्तुळाकार कक्षामध्ये 2 फोकाय कन्सिडर केले जातात, याला F1 कन्सिडर केला जातो आणि याला F2 कन्सिडर केला जातो. आणि या ठिकाणी जर सोलर सिस्टीम मध्ये जर बाकीचे प्राणी लंबवर्तुळाकार कन्सिडर असेल तर हा F1 जो काही पॉईंट असेल हा F1 पॉईंट आपल्याला या ठिकाणी सन असणार आहे ज्यावेळेस आपण सोलर सिस्टीमचा विचार करतो. म्हणजे या ठिकाणी आपला ऑप्शन जे काही असणार आहे ते द सन असणार आहे. मला पूर्णपणे खात्री आहे विद्यार्थी मित्रांनो, प्लॅनेटने
केपलरने जरी प्लॅनेटच्या गतीविषयक नियम जरी दिले असतील तरी अंतराळ तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी जे काही सॅटेलाइट पृथ्वीभोवती फिरतात ते देखील लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये फिरतात आणि या संदर्भातील आपल्याला नियम माहीत असणं तेवढंच गरजेचं आहे. Thank you for watching Target with Professor Peace Positive Way. We request you to be a voluntary donator to become our Prime and Pride motivator.